महाराष्ट्राच्या तरुणीला गुजरातमध्ये अटक। गुजरात पोलीस तरुणीच्या प्रियकराच्याही शोधात। गर्भपाताचं प्रकरण महाराष्ट्रातल्या नंदुरबारशी कनेक्शन। ही घटना आहे गुजरातच्या सुरत शहरातली। कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक भ्रूण आढळल्यानं सुरत शहरातला भीमनगर परिसर हादरला। हे 6 ते 7 महिन्यांचं भ्रूण अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळल्यानं या प्रकरणातली गुंतागुंत आणखी वाढली। पण आता पोलिसांनी सगळं प्रकरण समोर आणलंय। महाराष्ट्राच्या तरुणीला अटक केल्याचं हे प्रकरण नेमकं काय आहे, सविस्तर समजून घेऊ। या घटनेची सुरुवात झाली एका प्रेम संबंधांपासून। नंदुरबारच्या शहाद्यात राहणाऱ्या एका तरुणीचे ईश्वर नावाच्या तरुणासोबत प्रेम संबंध होते। यातूनच ठेवलेल्या शारीरिक संबंधांमधून तरुणी गर्भवती राहिल्याची माहिती आहे। पण ही गोष्ट बाहेर कळली तर आपली बदनामी होईल या भीतीनं हे भ्रूण संपवण्याचं ठरवलं गेलं। प्रियकरानं आपल्या प्रेयसीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या। त्यानंतर ती सुरत मधील उधना परिसरात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे आली आणि तिथंच या तरुणीनं गर्भपात केल्याची माहिती आहे। पण त्यानंतर हे भ्रूण तिनं भीमनगर भागात असलेल्या एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आणून टाकलं। गटाराच्या जवळ असलेल्या या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला कुणीतरी आग लावली। कदाचित हे पुरावे नष्ट करण्यासाठीच केलं गेलं असण्याची शक्यता आहे। पण नंतर हे अर्धवट जळालेलं भ्रूण लोकांना दिसलं आणि लोकांनी पोलिसांना फोन करून हे प्रकरण पोलिसांना सांगितलं। सुरत पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला। भ्रूण कुणी फेकलं हे शोधण्यासाठी पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध केली। सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना एका तरुणीबद्दलची लीड मिळाली आणि पोलिसांनी अवघ्या काही तासात या तरुणीला अटक केली आहे। तरुणीची जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा तिनं ही सगळी घटना कबूल केली आहे आणि तेव्हा सुरत पोलिसांनी महाराष्ट्रातल्या नंदुरबारच्या असलेल्या या 19 वर्षीय तरुणीला अटक केली आहे। चौकशी दरम्यान या तरुणीनं धक्कादायक खुलासे केले आहेत। ही तरुणी मूळ नंदुरबारची असून शहाद्यातली रहिवासी आहे। तर शहाद्यातल्याच ईश्वर नावाच्या युवकासोबत तिचे प्रेम संबंध होते आणि त्यातूनच आपण गर्भवती झालो हे तिनं कबूल केलंय। तसंच आपल्या प्रियकरानंच आपल्याला गर्भपात करायला सांगितलं, त्यासाठी गोळ्याही आणून दिल्या अशीही माहिती तिनं दिली आहे। त्यामुळे आता पोलीस आरोपी तरुणाचा सुद्धा शोध घेत आहेत। उधना विस्तार में अभी हमें एक अर्ध जली हुई हालत में 5 से 6 महीने की जिसकी एज है उतना एक भ्रूण मिला था, जो हाफ बर्न कंडीशंस में मिला हुआ था। जब 112 पुलिस को फ़ोन आया था वहाँ से लोकल, तब पुलिस लोकल जगह पे पहुँच गई और सब तहकीकात कर रहे थे। तब पता चला कि किसी ने ये 6 महीने का जो भ्रूण है उसको कपड़े में लपेट कर कचरे में डाल दिया था और जो रूटीन कचरा वो लोग जला रहे हैं कॉर्पोरेशन की तरफ से, उसी के रिगार्डिंग जब कचरा जलाया था तब वो भी आधा जल गया था और उसी कंडीशन में पुलिस को वो मिला। तब हमने FSL की टीम भी जगह पे स्पॉट पे बुलाई थी और जब CCTV कैमरा चेक कर रहे थे तो पता चला कि जिसको ये बेबी बॉर्न हुआ था 5 से 6 महीने का अर्ध जला कंडीशन में मिला था, वो लेडी महाराष्ट्र की थी और राजकोट साइड से जाके अपने रिलेटिव्स के यहाँ भीमनगर में वो रहने के लिए आई थी। तब उसको पता चला कि शी इज़ प्रेग्नेंट, तो उसने अपने जो प्रेमी है उसको बताया था और प्रेमी जो ईश्वर है उसने आके यहाँ पे लेडी को दवाई दी थी और 5 से 6 महीने की कच्ची जो प्रेगनेंसी है उसी में उसको अबॉर्शन हो गया था और कपड़े में लपेट के ही उन्होंने वहाँ पे कच्ची पेटी में डाल दिया था। तो इसके रिगार्डिंग ही गुना दाखिल हुआ है उधना थाने में और हमने अक्यूज को भी अरेस्ट कर लिया। दरम्यान या घटनेनंतर एक मोठा प्रश्न सुद्धा उपस्थित राहतोय। ही तरुणी गर्भपात करण्यासाठी सुरतलाच का गेली? तिथं असं एखादं रॅकेट सक्रिय आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यामुळे आता पोलीस या प्रकरणाच्या खोलात जाऊन तपास करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नंदुरबारहून सलाउद्दीन लोहार, लोकमत।